नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 4 आणि 5 जून या 2 दिवसाचे जेवढे भी चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या मित्रांपर्यंत लिंक शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्य झाला तर व्हिडिओला जाताना लाईक जरूर करा. बघा अत्यंत आज आपण एकूण ह्या व्हिडिओमध्ये 15 प्रश्न बघणार आहोत. डेली आपण 10 प्रश्न बघत असतो. मागील 2 दिवसाचे आपल्याला चालू घडामोडी कव्हर करायचे आहेत. त्यामुळे पूर्णतः शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच गांधीनगर येथे पार पडलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत भारत हा कितव्या क्रमांकावर राहिला आहे? पदक तालिकेमध्ये भारत हा राहिला 5व्या क्रमांकावरती. पर्याय क्रमांक 1. गांधीनगर या ठिकाणी ही स्पर्धा आहे, जी स्पर्धा पार पडली, जी गुजरात या राज्याची राजधानी आहे गांधीनगर. चला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाचे हंगामी किंवा ज्याला आपण प्रभारी म्हणतो, प्रभारी तात्पुरते थोडक्यात, प्रभारी मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? ओके. जे पूर्वी होते श्री चंद्रशेखर, हे आता यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टामध्ये झालेली आहे. मात्र यांच्या ठिकाणी नवीन बनले तर न्यायमूर्ती रवींद्र विठ्ठलराव घुगे. पर्याय क्रमांक 1. रवींद्र घुगे लक्षात ठेवा. हे मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश बनले आहेत आणि पदोन्नती झालेली आहे न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची कोणत्या ठिकाणी तर सुप्रीम कोर्टामध्ये. त्यांनी जे काही रवींद्र घुगे आहेत हे 1 जून 2026 पासून पदभार स्वीकारलेलं आहे. जे मुंबई उच्च न्यायालय याची स्थापना झाली होती 1862 मध्ये. इंडियन हायकोर्ट ॲक्ट म्हणतो आपण 1861 नुसार. भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार 1862 मध्ये स्थापना आहे ऑगस्ट 1862 मध्ये. लक्षात ठेवा. आणि सर मॅथ्यू रिचर्ड सॉसे हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते. हेही महत्त्वाचं आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाचे जी काही पहिली महिला मुख्य न्यायाधीश होते त्यांचं नाव आहे सुजाता मनोहर. सुजाता मनोहर हे जे होते ते मुंबई उच्च न्यायालयाची पहिली महिला मुख्य न्यायाधीश. लक्षात ठेवा. यांनी बनले होते 1994 मध्ये. 1994 मुंबई उच्च न्यायालय IMP आहे. बाकी ओके. जे सध्याचे घडला सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश कोण असतील? भारताचे सध्याचे घडला सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश 53व्या क्रमांकाचे येतं न्यायमूर्ती सूर्यकांत. न्यायमूर्ती सूर्यकांत शर्मा. चलो सगळे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न दुसरा. नुकतेच भारताने एकूण किती पदकांसह 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धा 2026 जिंकलेली आहे? एकूण 23 पदके जिंकली भारताने. ओके. एकूण किती पदके जिंकले? 27 पदके जिंकलेत भारतानं. 27 पदके जिंकली. मात्र अंडर 23 आहे. ओके. 23 वर्षाखाली जी काही स्पर्धा पार पडली आशियाई कुस्ती स्पर्धा, ओके, ह्याच्यामध्ये भारताने 27 पदके एकूण जिंकलेली आहेत. लक्षात ठेवा. IMP आहे 27 पदके जिंकलं. आणि ही जी काही स्पर्धा होती ही स्पर्धा पार पडली आहे व्हिएतनाम या देशामध्ये दा नांग या ठिकाणी. द नांग या ठिकाणी स्पर्धा पार पडली. व्हिएतनामची राजधानी काय असेल? हनोई. व्हिएतनामची राजधानी हनोई येतं. या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली आहे 2026 मध्ये. 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने ऐतिहासिक वर्चस्वपूर्ण कामगिरी केली आणि भारतीय संघाने ओके पुरुष फ्रीस्टाईल आणि महिला कुस्ती या दोन्ही प्रकारांमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले आहे. एकूणच संघाने तिन्ही प्रकारामध्ये मिळून 27 पदे जिंकली. त्यामध्ये 7 गोल्ड, 11 सिल्वर आणि 9 ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे. पुढचा तिसरा प्रश्न. नुकतेच प्लास्टिक या शोधासाठी प्रतिष्ठित अर्थ प्राइज 2026 पुरस्कार जो आहे तो पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? कोणाला मिळालेलं आहे? हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार खूप खूप महत्त्वाचा हा पुरस्कार आहे. 3 भारतीय किशोरवयीन जी काही मुलं आहेत त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यांचं नाव आहे अव्याना मेहता, आरियाना अग्रवाल आणि विवान छावचरिया. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवा. अर्थ प्राइज देण्यात आली आहे. काय केलं यांनी? ओके. यांनी काय केलं आहे? जे पाणी आहे, पाणी वॉटर, ओके, या पाण्यामध्ये जे मायक्रो प्लास्टिक आहेत हे गाळण्यासाठी एक कमी खर्चाची पद्धत त्यांनी विकसित केलेली आहे. पाण्यातील जे मायक्रो प्लास्टिक असतात, मायक्रो प्लास्टिक हे गाळण्यासाठी जी पद्धत आहे अगदी कमी किमतीमध्ये अगदी स्वस्त का मस्त यांनी काय जे आहे एक पद्धत त्यांनी विकसित केली. त्यामुळे हा पुरस्कार जागतिक स्तरावर मिळवणारे हे पहिलंच ओके, पहिलंच भारताला हा पहिलाच पुरस्कार भेटलेला आहे. अशा पद्धतीचं लक्षात ठेवा. 29 मे रोजी जिनिव्हा जे ठिकाण आहे
स्वित्झर्लंडमध्ये तर जिनिव्हा या ठिकाणी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अर्थ प्राईज 2026. अच्छा, अर्थ डे कधी असतो? ओके, वसुंधरा दिवस म्हणतो आपण साधारणतः त्याला. जागतिक वसुंधरा दिन हा कधी असतो? जागतिक वसुंधरा दिवस असतो 22 एप्रिलला. 22 एप्रिलला वर्ल्ड अर्थ डे. मग जे काही पुरस्कार आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूया जेणेकरून रिव्हिजन आपलं छान पद्धतीनं होऊन जाईल. आशियाई नियोक्ता ओके, आशियातील सर्वोत्तम नियोक्ता ब्रँड पुरस्कार भेटले बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार भेटले ग्राका माशल यांना. सर्वोत्कृष्ट ऑडिओ बुक कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंगसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे दलाई लामा यांना. जागतिक शिक्षक पुरस्कार देण्यात आले रुबर नागी यांना. 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनादर. बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार भेटला आहे बुंग या मणिपुरी चित्रपटाला. अशोक चक्र पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आले शुभांशु शुक्ला यांना. प्रेसिडेंट कलर ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले सिक्कीम राज्य पोलीस दलाला. वैयक्तिक श्रेणीत नेताजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार देण्यात आले इशिता अशोक शेळके यांना. सीईओ ऑफ द इयर 2026 पुरस्कार जिंकला आहे समीर कनोडिया यांनी. इस्रायल या देशाचा स्पीकर ऑफ द नेशन मेडल भेटला आहे नरेंद्र मोदी यांना. आणि भूविज्ञानातील क्रॅफर्ड पुरस्कार देण्यात आले आहे वीरभद्रन रामनाथन यांना. पुढचा प्रश्न चौथा. नुकत्याच भारत व खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान पद्मा बॅरेज प्रकल्पाला नुकतंच मंजुरी देण्यात आलेली आहे? की हे पद्मा बॅरेज प्रकल्प आहे ह्याला मंजुरी नुकतंच देण्यात आली आहे. कोणत्या दोन देशादरम्यान आहे? भारतालाच आहे. भारतासोबत एक आहे बांगलादेश. ओके, पर्याय क्रमांक 3. बांगलादेशमध्ये जी गंगा नदी आहे आपली, या गंगा नदीला पद्मा असे म्हणतात. तुम्हाला माहिती असेल, भूगोलामध्ये तुम्हाला हे शिकवलेलं आहे. ओके, गंगा नदीला बांगलादेशमध्ये पद्मा असे म्हणतात. हे पद्मा बॅरेज आहे, हा डॅम आहे पद्मा, जो भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान आहे. बांगलादेशची राजधानी काय असेल? ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. टका हे याचं चलन आहे बांगलादेशचं. चलन काय असेल? टका आहे. आणि तारिक रहमान हे बांगलादेश सध्याचे घडले नवीन पंतप्रधान बनलेले आहेत. तारिक रहमान. बांगलादेश लक्षात ठेवा, या ठिकाणी बघितलं तर बांगलादेशला या ठिकाणी जी सीमा लागते ती पश्चिम बंगालची सीमा लागते. या ठिकाणी आसामची सीमा लागते. आसाम या ठिकाणी आहे. मेघालय ओके, या ठिकाणी आहे त्रिपुरा आणि या ठिकाणी आहे मिझोराम. या बांगलादेशला साधारणतः 5 राज्यांची काय काय केलेली आहे? सीमा लागते, लक्षात ठेवा. आणि विशेषतः म्हणजे भारत आणि त्रिपुरा म्हणजे काय, या ठिकाणी जो आहे त्रिपुरा आहे या चारही बाजूने काय आहे, तिन्ही बाजूनी बांगलादेश आहे. ह्याला म्हणतो शून्य रेषा. आणि हा जो काही एरिया दिसतो हा वाला, या सगळ्याला म्हणतो आपण सुंदरबनचं त्रिभुज प्रदेश. सुंदरबनचं त्रिभुज प्रदेश. या ठिकाणी बांगलादेश येतो, पश्चिम बंगाल येतो आणि टोटल हा बांगलादेश आहे. आणि बांगलादेश कधी स्वतंत्र झालाय? बांगलादेश हा पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला 1971 मध्ये. आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणतो आपण शेख मुजीबुर रहमान यांना. पुढचा 5वा प्रश्न. नुकत्याच आलेल्या जागतिक AI कामगिरीमध्ये भारत हा जगात कितव्या क्रमांकावर आहे? ओके, AI जे आहे त्याच्या कामगिरीमध्ये भारत हा संपूर्ण जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. पर्याय क्रमांक 4. पहिल्या क्रमांकावर कोण आहे? अमेरिका आहे साहजिकच. ओके, पहिल्या क्रमांकावर अमेरिका येतो. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे चीन हा दुसरा आहे. आणि 3 नंबरला येतो सिंगापूर. अमेरिका, चीन आणि सिंगापूर. लक्षात ठेवा, IMP आहे AI कामगिरीमध्ये. ह्याचं इतर जे काही निर्देशांक आले काही दिवसापूर्वी, भारत हा वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 157व्या क्रमांकावर, ते लक्षात ठेवा. जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये 157व्या क्रमांकावर भारत आहे, IMP. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकत्याच हाँगकाँग येथे पार पडलेल्या आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक तालिकेत भारताने कितवे क्रमांक पटकावले आहे? हा जो काही आहे भारत हा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. पर्याय क्रमांक 1. 1 नंबरला कोण आहे? चीन हा पहिल्या क्रमांकावर आहे. कुठं पार पडले? ही हाँगकाँग या ठिकाणी पार पडलेली आहे. ही स्पर्धा आहे आशियाई अंडर-20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप, ज्यामध्ये भारताने एकूण 10 सुवर्णपदके, 5 रौप्य पदके आणि 4 कांस्य पदके असे एकूण 19 पदकांची कमाई भारताने केलेलं आहे. 7वा प्रश्न खूप महत्त्वाचं. नुकत्याच शाश्वत शेतीतील यशाबद्दल कोणत्या राज्यातील वल्लुवन शेतकऱ्याला FAOचा मृदा शेतकरी नायक जो पुरस्कार आहे तो पुरस्कार देण्यात आलेला आहे नुकतंच. हे आहेत
वल्लुवन हे शेतकऱ्यांचं नाव आहे. वल्लुवन हे तामिळनाडू राज्यामधील आहेत. लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू राज्य. जे काही यांनी एक नवीन मृदा संवर्धन पद्धती विकसित केली आहे, ज्याला आपण कावेरी कॉलिंग. कावेरी कॉलिंग यांना हे समजलं. शाश्वत शेती मॉडेल आहे कावेरी कॉलिंग. त्यांनी हे विकसित केलं आणि खूप छान पद्धतीनं त्यांनी शेती करतात. साधारणतः सुरुवातीच्या टायमाला ज्यांनी नारळ उत्पादन केलं, म्हणजे नारळाची झाडं लावली, भरपूर नारळाची झाडं लावली. साधारणतः ₹500 याला एका नारळाला एका वर्षासाठी खर्च यायचा आणि उत्पन्न मात्र ₹300. हे तोट्यामध्ये चालले ₹200. नंतर ह्यांना कावेरी कॉलिंगचं जो काही मृदा संवर्धन उपक्रम आहे हे समजलं आणि त्यांनी त्यानंतर खूप मोठी ग्रोथ केली. लक्षात ठेवा. ओके. आणि तोट्यात चालणारी जी नारळाची बाग आहे त्याचं एका फायदेशीर बहुपीक उद्योगामध्ये रूपांतर केलं आणि त्यांना आता नुकतंच FAO, ज्याला आपण फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणतो आपण, त्याचं हेडक्वार्टर येतं इटलीची राजधानी रोम या ठिकाणी. त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. IMP आहे. FAO एक पुरस्कार देतं, जागतिक अन्न पुरस्कार, वर्ल्ड फूड प्राइज. जागतिक अन्न पुरस्कार हा यंदाचा भेटला आहे कोणाला? मारिया अँगेला हंगरिया यांना. 2025चा वर्ल्ड फूड प्राइज जो आहे मारिया अँगेला हंगरिया यांना देण्यात आलाय. हे विसरू नका. आणि हाच अन्न पुरस्कार 1957ला 1987ला सुरुवात झाली आणि पहिलाच पुरस्कार MS स्वामीनाथन यांना देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. MS स्वामीनाथन यांना पहिला अन्न पुरस्कार देण्यात आलेलं होतं. तामिळनाडू. मग तामिळ राज्याविषयीची अधिक माहिती आहे त्याच्यावरती एक थोडीशी नजर आपण टाकूयात. राजधानी आहे तामिळनाडूची चेन्नई. मुख्यमंत्री आता नवीन बनलेले जोसेफ विजय थलपती. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर. विधानसभा सदस्यसंख्या 234 आहे. लोकसभा सदस्यसंख्या 39 आहे. राज्य प्राणी आहे निलगिरी तहर. राज्य फुलपाखरू तामिळ यवमॅन आहे. राज्य फळ आहे फणस. राष्ट्रीय उद्यान गिंडी, मुदुमलाई, मन्नारच्या आखात, इंदिरा गांधी आणि मुखुर्ती. लक्षात ठेवा. आणि तामिळ राज्याचा जो सर्वात दक्षिणेकडचा टोक आहे तो म्हणजे कन्याकुमारी या ठिकाणी येतो. भारताच्या मुख्य भूमीत सर्वात दक्षिणेकडचा टोक. आणि जे राम सेतू म्हणतो हा श्रीलंका आहे या ठिकाणी. हा जो दिसतोय या ठिकाणी हा श्रीलंका आहे. आणि श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान या ठिकाणी मन्नारच्या आखात आहे. हे मन्नारच्या आखात आहे. लक्षात ठेवा. आणि ते राम सेतू म्हणतो ना आपण, सेतू, रामा सेतू, ती या ठिकाणी आहे. ही वाली रामाची सेतू. पुढचा प्रश्न 8वा. भारताचे पहिले पालिका विकसित विशेष आर्थिक क्षेत्र, ज्याला आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन म्हणतो आपण, SEZ, सेज थोडक्यात. हे सेज ॲक्ट कधीचा आहे? सेज ॲक्ट 2005चा आहे. मग हे पहिले विशेष आर्थिक क्षेत्र कोठे उभारले जाणार आहे? हे पहिले पालिका म्हणजेच हे पालिका म्हणजे काय महानगरपालिका असल्यासारखं. पहिलं शहर आहे कुठलं? तर ते पुद्दुचेरी. पर्याय क्रमांक 1. पॉंडिचेरी म्हणा किंवा पुद्दुचेरी म्हणा, IMP आहे. आणि रंगास्वामी हे नवीन मुख्यमंत्री बनले तर या पॉंडिचेरीचे किंवा पुद्दुचेरीचे. पुद्दुचेरी भारतामध्ये फ्रेंचांपासून मुक्त झालं. ओके. फ्रेंचांपासून आपण मुक्त करून भारतामध्ये घेतलेलं आहे 1954 मध्ये. 1954 मध्ये. आणि पुद्दुचेरी हे भारतातील 3 राज्यांत मिळून आहे. ओके. 3 राज्यामध्ये आहे. एक आहे तामिळनाडू, एक आहे आंध्र प्रदेश, त्यानंतर आहे केरळ. आणि एकूण जे जिल्हे आहेत ह्या पॉंडिचेरीमध्ये 4 जिल्हे आहेत. पुद्दुचेरी राजधानी पुद्दुचेरीच आहे आणि त्यामध्ये 4 जिल्हे आहेत. आता लक्षात ठेवा. पुद्दुचेरी, माहे, यनाम आणि कराईकल. माहे, यनाम, कराईकल आणि ओके. तामिळनाडूमध्ये 2 येतात. एक आहे तर पुद्दुचेरी आणि दुसरं आहे कराईकल. कराईकल किंवा कारिकल म्हणतो आपण. कराईकल आणि पुद्दुचेरी हे 2 तामिळनाडूमध्ये येतात. त्यानंतर आहे यनाम नावाचं आहे. यानाम किंवा यनाम हे येतं आंध्र प्रदेशमध्ये. आणि केरळमध्ये आहे माहे. माहे म्हणजे माहे, यानाम, कराईकल आणि पुद्दुचेरी हे जे 4 येतात हे 4 जिल्हे लक्षात ठेवा. या ठिकाणी मा ओरोविल आश्रम पण आहे. मा ओरोविल आश्रम. लक्षात ठेवा. IMP हे आश्रम देखील याच ठिकाणी येतो. विशेष आर्थिक क्षेत्र. अच्छा. भारतातील पहिलं सेज कोणतं असेल? भारतातील पहिलं सेज आहे कांडला. जो कांडला बंदर आहे ना, कांडला बंदर गुजरात राज्यामध्ये, तो कांडला बंदर हे भारतातील पहिलं सेज आहे. लक्षात ठेवा. स्पेशल इकॉनॉमिक झोन. अजून प्रश्न आहेत. थोडीशी माहिती. शिवराज्याभिषेकाच्या देण्याच्या निमित्ताने आपण जो काय अनुभव स्टडीच्या ॲप्लिकेशनवर जे भरघोस असे आपण सूट ठेवले, या सूटचा फायदा नक्कीच तुम्ही घेऊ शकता. 50% सूट आहे. आणि स्वराज्य 50 नावाचं कोर्स कुपन कोड आहे, तो तुम्ही वापरा आणि तुम्हाला लगेच पैसे कट होऊन दाखवून जाईल. जरी काढता आले तर ह्या दिलेल्या नंबरवरती मला WhatsAppला मेसेज करून ठेवा. ओके. हे आपलं ॲप आहे. ॲपचा फायदा नक्कीच घ्या. सूट तुम्हाला खूप छान पद्धतीने त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. तुमच्या मित्रांपर्यंत देखील या ओके माहिती याची काही माहिती आहे ते तुम्ही शेअर करू शकता. चला पुढचा प्रश्न 9वा.
नुकत्याच कोणत्या राज्यातील वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला WHO जागतिक आरोग्य संघटनेकडून प्रतिष्ठित जागतिक तंबाखू विरोधी दिन पुरस्कारात दक्षिण पूर्व आशिया प्रदेशात प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आलेलं आहे. हे दक्षिण पूर्व आशिया प्रदेशामध्ये प्रथम क्रमांक सन्मानित करण्यात आलं राजस्थान राज्याला. राजस्थान राज्याचा जो आरोग्य आणि वैद्यकीय विभाग आहे त्याला. WHO याची स्थापना झाली होती 7 एप्रिलला. WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 आहे. म्हणून 7 एप्रिल हा दिवस काय काय करतो आपण? जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करत असतो. जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल लक्षात ठेवा IMP आहे. वैद्यकीय आणि आरोग्य विभागाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. मग तंबाखू विरोधी दिवस काय असतो? 31 मे. तंबाखू विरोधी दिन म्हणून आपण 31 मेला साजरा करतो. लक्षात ठेवा. नागालँडची राजधानी कोहिमा आहे. त्रिपुराची राजधानी अगरतळा आहे. सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. मात्र उत्तर आहे राजस्थान. राजस्थानविषयी अधिक जे पॉईंट आहेत त्यांच्यावरती एक नजर टाकूयात. राजधानी जयपूर आहे. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. सध्याच्या घडीला राज्यपाल आहेत हरिभाऊ बागडे. विधानसभा सदस्य संख्या 200 आहे. लोकसभा सदस्य संख्या 25 आहे. आणि राज्य पक्षी गोडाऊन आहे. राज्य प्राणी आहे उंट आणि चिंकारा दोन्ही आहेत. राष्ट्रीय उद्यान आहेत भरतपूर, घाना, केवलादेव, सारिस्का आणि डेझर्ट. आणि हा जो काही भाग येतो राजस्थान राज्याचा हा भाग इकडचा हा येतो वाळवंटाचा भाग. कोणतं वाळवंट आहे? थरचं वाळवंट या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जो गर्दीचा भाग असतो या ठिकाणी लोकसंख्या देखील जास्त आहे. आणि दोन्हीच्या दरम्यान जो या ठिकाणी येतो हा येतो अरवली पर्वताची रांग. अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर, ज्याची उंची आहे 1722 मीटर. चला पुढचा 10वा प्रश्न. नुकत्याच प्रतिष्ठित सिंगापूर ओपन 2026 पुरुष दुहेरी जिंकणारी पहिली भारतीय जोडी कोणती बनली आहे? पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की सिंगापूर ओपन जी स्पर्धा आहे हे बॅडमिंटन विषयीचं आहे. बॅडमिंटन ओके. बॅडमिंटन विषयीचं हे सिंगापूर ओपन स्पर्धा आहे IMP. मग हे कोणी जिंकलं असेल? हे जिंकले आहे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या जोडीनं. पर्याय क्रमांक 1 सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी. सिंगापूर ओपन. सिंगापूरची राजधानी काय असेल? सिंगापूरची राजधानी आहे सिंगापूर सिटी. बॅडमिंटन लक्षात ठेवा. पुढचा 11वा प्रश्न. नुकत्याच भारतीय हवाई दलाच्या सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? कोणी नुकतंच पदभार स्वीकारलेत? हे व्यक्ती आहेत त्यांचं नाव आहे तरुण चौधरी. पर्याय क्रमांक 2 तरुण चौधरी. हे कोण बनले तर हे सेंट्रल एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ बनलेले आहेत. लक्षात ठेवा. हवाई दलाचं भारतीय वायुसेनेचं इंडियन आर्मी वायुसेना ह्याचे प्रमुख कोण असतील? एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग. अमरप्रीत सिंग हे बनले तर भारतीय वायुसेनेचे सध्याचे नवीन प्रमुख आहेत. खूप दिवसापूर्वी बनले तर अमरप्रीत सिंग. लक्षात ठेवा. अच्छा, भारतीय नौदलाचे नवीन 27वे प्रमुख बनलेत कोण? कृष्णा स्वामीनाथन. कृष्णा स्वामीनाथन. लक्षात ठेवा. कृष्णा स्वामीनाथन हे भारतीय नौदलाचे नवीन प्रमुख बनले आहेत. भारतीय नौ आणि नुकतंच भारताचे तिसरे CDS बनलेत. कोण आहेत? भारतात सध्या नुकत्याच तिसरे CDS बनले. त्यांचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच एकदा ओके लिहून द्यायचं आहे. तिसरे भारताचे नवीन CDS बनले त्याचं नाव सांगायचं आहे. चलो पुढचा प्रश्न 12वा. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातली आहे? 16 वर्षाखालील मुलांसाठीची ही सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातली आहे. आणि देश कुठला असेल तर तो मलेशिया. पर्याय क्रमांक 3 मलेशिया, ज्याची राजधानी आहे तर क्वालालंपूर. आणि 16 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे जगातील? पहिला देश आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया हा पहिला देश आहे. आणि पहिला युरोप खंडातील देश आहे फ्रान्स. मलेशिया. मग मलेशियाविषयी जी माहिती बघूया तत्पूर्वी ज्या ऑप्शनमध्ये त्यांच्या देशांच्या राजधानी एकदा चेक करूयात आपण. बेल्जियमची राजधानी आहे तर ब्रुसेल्स. ब्रुसेल्स या ठिकाणी नाटोचं मुख्यालय आहे. कुठं? ब्रुसेल्स या ठिकाणी. भूतानची राजधानी काय असेल? थिम्पू ही भूतानची राजधानी आहे. आणि बुरुंडीची राजधानी आहे तर गितेगा. मग मलेशिया या ठिकाणी मॅपमध्ये बघा तुम्ही. मलेशिया हा जो फिक्कट रंगाचा दिसतो ना हा वाला, हे दोन्ही मिळून मलेशिया आहे. मलेशिया जो आहे तो इथं पण आहे आणि इथं पण आहे. हा जो बेट दिसतो हा टोटल बेट, ह्या बेटाला म्हणतो आपण बोर्निओ बेट. खूप महत्वाचा आहे. बोर्निओ बेट आहे. लक्षात ठेवा. ह्या बोर्निओ बेटावरती 2-2 नाही 3-3 देशांचा हक्क आहे. या ठिकाणी सत्ता आहे थोडक्यात. कोणते 3 देश असतील? या ठिकाणी इंडोनेशिया दिसतो आपल्याला. इंडोनेशिया आहे. या ठिकाणी मलेशिया आहे. आणि या ठिकाणी छोटासा एक देश दिसतो ब्रुनेई. दिसतं का? ब्रुनेई.
ज्याची राजधानी तर बंदर सेरी बागवान, बंदर सेरी बागवान ब्रुनेईची राजधानी आहे. म्हणजे ह्या बोर्निओ बेटावरती 3-3 देशांचा हक्क आहे. इंडोनेशिया ज्याची राजधानी जकार्ता येतं. त्यानंतर मलेशिया ज्याची राजधानी क्वालालंपूर आणि ब्रुनेई आहे ज्याची राजधानी येतं बंदर सेरी बागवान. मलेशिया. अच्छा, मलेशियाचे नवीन पंतप्रधान कोण बनले असतील? मलेशियाचे नवीन पंतप्रधान म्हणतात अनवर इब्राहिम. अनवर इब्राहिम. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मलेशियाचं चलन काय असेल? चलन तर ते रिंगीट. मलेशियाचं चलन आहे मलेशियन रिंगीट. चला, पुढचा प्रश्न 13वा. तुम्हाला जे अधिक माहिती सांगतो ना, ही माहिती तुमच्या कामाची आहे. प्रत्येक पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. प्रत्येक पॉईंट तुम्ही विसरायचं नाही आहे, लक्षात ठेवा. मी जे अधिक पॉईंट सांगतो ना त्याच्या जोरावरती तुम्ही पास होणार आहे. चालू घडामोडीचे मेन प्रश्न नाही आहे. मेन प्रश्न तर जीकेच आहे. कळलं का? हां, दोन्ही जर तुम्ही कॉम्बिनेशन करून जर चालत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल पेपरच्या वेळेस. चला, नुकतेच अमूल जी कंपनी आहे, अमूल दूध म्हणतो आपण, अमूलतर्फे जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्रकल्प कोठे उभारला जात आहे? हा जगातील सर्वात मोठा, लक्षात ठेवा, जगातील सर्वात मोठा दही उत्पादन प्लांट आहे. साधारणतः ह्याच्यासाठी 600 कोटी रुपये खर्च करण्यात येऊन हे बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प कोलकाता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. कोलकात्यामध्ये कुठं? हावडा येथे. हावडामध्ये एक ओके फूड पार्क आहे, संक्राईल फूड पार्क. संक्राईल फूड पार्क, लक्षात ठेवा, संक्राईल फूड पार्क या ठिकाणी हे उभारण्यात येणार आहे कोलकाता या ठिकाणी. अच्छा, कोलकाता हे एक शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? ही जी नसते ना, ही नदी कोणती असेल? हुगळी नदी आहे. हुगळी जी नदी आहे ही गंगा नदीची वितरिक आहे, लक्षात ठेवा, IMP आहे. रोज त्याची कॅपॅसिटी बनणार आहे या प्रोजेक्टची, प्रकल्पाची, रोज 10 लाख किलोग्राम दही या ठिकाणी निर्माण करण्यात येणार आहे. ताक आणि दही दोन्ही मिळून 10 लाख. आणि 15 लाख लिटर दुधावर डेली प्रक्रिया केलं जाणार आहे. की खूप मोठं याच्यापासून आईस्क्रीम, पनीर, फ्लेवर्ड मिल्क वगैरे जे काही दुधावर प्रक्रिया करणारे प्रक्रिया करून जे उत्पादनं बनवले जाणार आहेत, हे सर्व या ठिकाणी तयार होतील. अमूल कंपनी खूप महत्त्वाची आहे. ओके, अमूल, AMUL, अमूल. अमूल कंपनी जी आहे ही ॲक्च्युली आनंद या ठिकाणी आहे. गुजरात राज्यामध्ये एक ठिकाण आहे आनंद. अमूल दूध फॅक्टरी, लक्षात ठेवा, आनंद गुजरात राज्यामध्ये येतं. आणि अमूल जे काही जनक आहेत अमूल कंपनीचे किंवा अमूल कंपनीचे पहिले संस्थापक म्हटलं तर काही हरकत नाही. त्याचं नाव आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. तुम्ही नाव ऐकून असाल, डॉक्टर वर्गीस कुरियन, ज्यांना आपण मिल्क मॅन ऑफ इंडिया म्हणतो आपण. भारताचे मिल्क मॅन ऑफ इंडिया, भारत दुग्ध पुरुष डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती पण असते 26 नोव्हेंबरला. आपण राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा करतो, लक्षात ठेवा. हे येतं श्वेत क्रांतीचे जनक. भारतामध्ये श्वेत क्रांती किंवा त्याला आपण व्हाईट रिव्हॉल्युशन म्हणतो आपण, त्याचे जनक आहेत डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी 1970च्या आसपासमध्ये दुधाचा महापूर योजना देखील आणलेली होती. आहे तुम्हाला सगळे जे पॉईंट आहेत ते पॉईंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अच्छा, आणि एक पॉईंट राहिला विज्ञानातला, दही. दहीमध्ये कोणतं ॲसिड असतं? लॅक्टिक आम्ल असतं, लक्षात ठेवा. लॅक्टिक आम्ल असतो दह्यामध्ये. पुढचा प्रश्न 14वा. नुकत्याच व्यापारी संबंध आणि अधिक दृढ करण्यासाठी भारत व कोणत्या देशाने सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे? भारत आणि हे ओमानचे प्रमुख आहेत. भारत व ओमान, पर्याय क्रमांक 4. ओमानची राजधानी काय असेल? मस्कट ही ओमानची राजधानी आहे. भारत आणि ओमान दरम्यान हा जो काही सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार आहे तो करार नुकताच करण्यात आलेला आहे. कॅनडाची राजधानी काय असेल? ओटावा. कॅनडाची राजधानी ओटावा आहे. इटलीची राजधानी आहे रोम. रोम. आणि कांगोची राजधानी आहे किनशाशा. किनशाशा. बाकी भारत आणि ओमान हे कोणते युद्धाभ्यास करतात का? यस, लक्षात ठेवा, भारत आणि ओमान यांच्या दरम्यान 3 युद्धाभ्यास होतात. एक आहे नसीम अल बहार. नसीम अल बहार भारत ओमानचा युद्धाभ्यास आहे. दुसरा आहे ओके नसीम अल बहार, लक्षात ठेवा. नसीम अल बहार आहे. त्यानंतर आहे पुढचा युद्धाभ्यास. ओके, 3 युद्धाभ्यास करतात. एक तर नसीम अल बहार आहेच आहे, याच्या व्यतिरिक्त अल नगाह एक आहे, नसीम अल बहार, अल नगाह, आणि तिसरा आहे ओके ईस्टर्न ब्रिज. ईस्टर्न ब्रिज
हे 3 युद्धाभ्यास भारत व ओमान यांच्या दरम्यान साजरा केल्या जातात. 3 लक्षात नसीम अल बहार, अल नगाह आणि ईस्टर्न ब्रिज. मॅपमध्ये बघून घेऊयात आपण ओमान कोणत्या ठिकाणी या ठिकाणी ओमान आहे आणि ओमानची राजधानी येतं मस्कट. बाकी या ठिकाणी सौदी अरेबियाची सीमा लागते ओमानला. या ठिकाणी येमेनची सीमा लागते. अच्छा, येमेन नावाचा छोटासा देश आहे येमेन. येमेन वेगळं आणि ओमान वेगळं लक्षात ठेवा. आणि येमेनची राजधानी काय असेल? सना. येमेनची राजधानी सना येतं. सौदी अरेबियाची राजधानी येतं रियाध. रियाध आहे आणि ओमानची राजधानी मस्कट आहे. ओमानमध्ये एक छोटंसं तुम्हाला हे दिसतो का बंदर या ठिकाणी डुक्कम. डुक्कम बंदर. हा डुक्कम जो बंदर आहे ना, हा बंदर ओमानने भारताला दिलेला आहे लक्षात ठेवा. डुक्कम पोर्ट. डुक्कम हे बंदर आहे. भारताला दिलेलं आहे ओमानने. चलो पुढचा प्रश्न 15वा अत्यंत महत्त्वाचं. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना नुकतेच लॉन्च केलं आहे? 2 लाखापर्यंत जे कर्ज आहे तो कर्ज आता माफ होईल आणि सुरू केलं आहे सरकारनं, महाराष्ट्र सरकारनं. पर्याय क्रमांक 1. महाराष्ट्र सरकारने हे सुरू केलं आहे. लक्षात ठेवा, शेतकरी ही कर्जमाफी योजना आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं आहे. अहिल्याबाई होळकर यांची जी काही नुकतंच जयंती आपण 31 मेला साजरी केली, 301वी जयंती नुकतंच साजरा केलेलं आहे. अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र. मग महाराष्ट्राविषयी 2-3 पॉईंट आहेत, ते पॉईंट आपण एकदा चर्चा करूयात. निर्मिती झालेली आहे महाराष्ट्राची 1 मे 1960ला. राजधानी आहे मुंबई आणि नागपूर ही हिवाळी राजधानी आहे. मुख्यमंत्री आहेत सध्याचे घडल्या देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा 22वे आहेत. त्यानंतर विधानसभा सदस्य संख्या 288 आहे. विधान परिषद सदस्य संख्या 78 आहे. लोकसभेमध्ये सदस्य जातात महाराष्ट्रातून 48 आणि राज्यसभा सदस्य आहेत 19. ओके. महाराष्ट्र राज्य फुलपाखरू आहे ब्ल्यू मॉर्मॉन. राज्य मासा आहे सिल्व्हर पापलेट. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. आपण आज थोडं जास्तच प्रश्न बघितलो. साधारणतः 15च्या आसपासमध्ये आपण प्रश्न बघितलेला आहे. आणि एप्रिल महिन्याचा असू द्या किंवा स्पेशल मे महिन्याचं जो काही आपलं ईबुक आहे, हा ईबुक लॉन्च झालेला आहे. ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही घेऊ शकता. या QR कोडवरती स्कॅन करा. फक्त ₹10 तुम्हाला पाठवायचे आहेत. ₹10 पाठवलात की तुम्हाला मे महिन्याचं ईबुक भेटून जाईल. सर्व जानेवारीपासून म्हणतो मी, जानेवारी ते मे 31 मे 1 जानेवारी ते 31 मेपर्यंत जर PDF पाहिजे असेल तर तुम्हाला ₹40 पे करावे लागतील टोटलपणे. आणि कुठं? ह्या QR कोडवरती पाठवून द्या आणि ह्या WhatsApp नंबरला तुम्हाला मेसेज करायचं आहे. चला पाठीमागच्या लेक्चरवरती एकदा रिव्हिजन आपण काय करूयात नजर टाकूयात. 31 मे 2026 रोजी 31 मे 2026 रोजी पदभार स्वीकारले कृष्णा स्वामीनाथन हे भारतीय नौदलाचे कितवे प्रमुख बनलेत? हे तर 27वे प्रमुख. 39वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2027 कोणत्या राज्यात होणार आहेत? मेघालय. दरवर्षी जागतिक सायकल दिन कधी साजरा केला जात असतो? 3 जून रोजी. भारतातील अहमदाबाद येथे 2030 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश करण्यात येणार आहे? योगासन. नुकत्याच बांबू तंत्रज्ञान पदविकेसाठी AICTE मान्यता मिळणारी पहिली संस्था कोणती ठरली आहे? संस्था आहे BRTC चंद्रपूर. नुकत्याच विजयवाडा येथील इंदिरा गांधी स्टेडियममधून प्रक्षेपित झालेला भारताचा पहिला स्वदेशी सुपर प्रेशर बलूनचे नाव काय आहे? ह्याचं नाव आहे विस्टा. जनीत जान्सा हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले तर? स्लोव्हेनिया. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ऑनलाईन गेमिंग कंपन्यांवर सरकारने पूर्वलक्षी प्रभावाने लावलेल्या किती टक्के GSTला मान्यता दिली आहे? 28%. अलीकडेच भारतातील पहिला महिला नेतृत्वाखालील बचत गटाद्वारे व्यवस्थापित सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? हे आहे तेलंगणा. आणि नुकत्याच कोठे भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे? तर हे ठिकाण आहे मुंबई. हे होता अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. चला या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जाता आता द्यायचं आहे. नुकत्याच डिजिटल जलरेखांकन आणि संवर्धन देखरेखीसाठी भारतातील पहिला जल सातबारा प्रणाली सुरू करणारा राज्य कोणता आहे? हा राज्य कोणता आहे? कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नक्कीच एकदा सांगायचं आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या सकाळी चेक करूयात. आणि जाता जाता आता शेवटचं पॉईंट तो म्हणजेच जानप्रश्नचे ॲप आहे. ह्या ॲपवर नक्कीच तुम्ही जावा. या ठिकाणी आपण 50% सूट ठेवली आहे. त्या 50% कोर्सचा सूटचा तुम्ही फायदा घ्या, जेणेकरून तुमच्या मित्रापर्यंत देखील नक्कीच पोचवा. जो आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला कोणी जॉईन केलं असेल तर नक्कीच या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. इंस्टाग्रामची ID पण आहे, त्या ठिकाणी तुम्हाला रोज मी चालू घडामोडी पाठवत असतो. त्याला पण तुम्ही या ठिकाणी स्कॅन करून नक्कीच फॉलो करू शकता. आता बऱ्याच मला कन्फ्युजन असेल की हे स्कॅन करायचं कसं? ओके, क्रोममध्ये जायचं तुम्हाला गुगलच्या, जे गुगल तुम्ही सर्च करता ना काहीतरी, ओके गुगलमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी स्कॅन असतो बघा.
स्कॅनर येतो. Google स्कॅन करतो आपण. तर त्या ठिकाणी स्कॅन करायचं आहे आणि एक लिंक येतो त्यावर क्लिक करायचं आहे. बाकी काय करायचं नाही. डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी घेऊन जाईल. ओके. Google Chromeवरती स्कॅन करायचं आहे. यासाठी तुम्हाला सेपरेट ॲप्लिकेशन वगैरे घ्यायची आवश्यकता नाही आहे कोणतंही. कोणतेही स्कॅनर स्कॅन करताना तुम्ही डायरेक्ट Googleवरती जाऊ शकता, Chromeवरती जाऊ शकता. चलो, इथं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजता लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. एकदा लिंक शेअर करा, लाईक करा आणि जाता जाता व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. चला, भेटू उद्या सकाळच्या फ्रेश मॉर्निंगमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक यू. जय हिंद.